नमस्कार. माझं नाव महेश हरिभाऊ शितोळे, राहणार नावी सांडस, तालुका हवेली, जिल्हा पुणे. तर गेले मी 4 ते 5 वर्षापासून मी शेतीमध्ये काम करते. आमची वडिलोपार्जित शेती आहे. या शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही ऊस पीक या पिकावरती काम करतोय. आपण वडिलोपार्जित शेती करत होतो पूर्वीपासून. तर नंतर वडिलांनी माझ्या हातामध्ये शेती क्षेत्र दिलं. त्याच्यामध्ये काम करत असताना आम्ही पूर्वी वडिलोपार्जित शेती करत असताना आम्ही कांडी पद्धतीची लागण करत होतो. आम्ही ज्यावेळेस शाश्वत मिठाच्या कार्यक्रमास जोडले गेलो, त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की नाही का, की तुम्ही सुपर के नर्सरी वगैरे नाही का तयार करून तुम्ही एक डोळा पद्धतीने तुम्ही डोळे लावा. तर आम्ही जी काही कांडी लागण करत होतो पूर्वी, तर त्याच्यामध्ये आम्हाला उत्पन्नामध्ये बराचसा डिफरन्स जाणवत होता. आणि ज्यावेळेस आपण सुपर के नर्सरी चालू केली, त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला जी काही कांडी लागण करत होतो ती आम्ही एकदम नाही का जवळजवळ लावत होतो. त्याच्यानंतर आम्ही सुपर के नर्सरीच्या माध्यमातून जी काही आपण जोडवळ करत होतो सुरुवातीला, जे आता आम्ही पट्टा पद्धत 4.5 फूट पट्टा आणि त्याच्यामध्ये 2 फुटावरती एक एक डोळा अशा पद्धतीने आम्ही जी काय सुपर के नर्सरीची रोपं आणून आम्ही लागण केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मागील वर्षी उत्पन्नामध्ये बराचसा फरक पण जाणवला. त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला UPL कंपनीचे जेबा हे खत आम्ही लागण करते वेळी वापरलं होतं. त्या जेबा या खतामुळं आम्हाला जमिनीमध्ये वापसा कंडिशन चांगलं मिळालं. त्यानंतर आम्हाला पाण्याची जी काही होल्डिंग कॅपॅसिटी ती पण त्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवला. आणि जे काही आमचं जे उत्पन्न सुरुवातीचं मिळत होतं आम्हाला 40-45 टनाचं, तर त्याच्यामध्ये आम्हाला एक 70 ते 75 टनाचं असं एक 15-20-25 टनापर्यंत आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला एक बदल जाणवला. पूर्वी आम्ही जी काही कांडी लागण करत होतो, तर कांडी लागण करत असताना आम्हाला साधारणतः 2.5 ते 3.5 टन आम्हाला जे बेनं लागत होतं 1 एकरासाठी नाही का. तर आम्ही जी काही सुपर के नर्सरी सुरुवात केली तयार करण्यासाठी, तर आम्हाला एक 600, 650 ते 700 किलो मध्येच आमची एक एकराची सुपर के नर्सरी तयार झाली. त्याच्यामध्ये आमचं जे पुढचे जे बेण्याचे पैसे आहेत ते पण आमचे वाचले आणि थोड्या 700 किलोमध्येच आमचं 1 एकराची बेणे तयार झाली. तर या क्षेत्रामध्ये आम्ही जे प्रोडक्ट वापरलेले हे प्रोडक्ट वापरून आम्ही खूप समाधानी आहोत. सर्व शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरावे. ह्या प्रोडक्टमुळे आम्हाला जमिनीमध्ये बरेचसे बदल जाणवले. त्याच्यामध्ये वापसा कंडिशन असेल, त्याच्यानंतर पाण्याची होल्डिंग कॅपॅसिटी असेल आणि उत्पन्नामध्ये जी काही वाढ होते तो पण आम्हाला एक प्रामुख्याने बदल जाणवला. आणि आम्ही हे प्रोडक्ट वापरून 100% समाधानी आहोत. सर्व शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरावे. धन्यवाद.